केल्याप्रमाणे डॉक्टर साहेब जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. या मोदीला किती जरी बोललं तर कमी आहे, कारण आमच्या बी लोकांच्या चुका आहेत. आमच्या बी लोकांना 500ची नोट दिले की नीट मोदीला मतदान, मग त्यानं बदला घेणार. बघा आता पैसे देऊ लागले मतदानाला म्हणल्यावर वसूल तर करणार का नाही? कुठून वसूल करावं लागेल? पेट्रोलचा भाव वाढावा लागेल, डिझेलचा. आता ही सीएनजी बीएनजी सगळी आहे आपल्या देशामध्ये, गॅस सगळं आहे, फक्त त्याने दिना झाले. का बरं दिना? आता ही मिळणार म्हणून ह्याचा भाव वाढवायचं. एक बार भाव वाढला मग पुन्हा सुरळीत चालू करायचं, पुन्हा भावच कमी करायचा नाही. का बरं? लॉकडाऊनच्या अगोदर ही गोड तेलाचं पाकिट पांबोलींचं 50 रुपयाला होतं, सोयाबीनचं तेल 70 रुपयाला पाकिट मिळत होतं. लॉकडाऊन पडलं 110 रुपयाला सोयाबीनचं तेल पाकिट झालं, 90 रुपयाला पांबोलीन झालं. लॉकडाऊन गेलं पण भाव उतराय नाही. उतरला का? नाही. ह्याला काहीच नाही. ही गॅस टंचाई, ही पेट्रोल टंचाई कृत्रिम आहे, म्हणजे गावून पूर्वक करता येते लोक, आणि ही टंचाई करून एक बार भाव वाढवायचा, आणि भाव वाढला की पुन्हा उतरवायचा नाही. कारण ह्या युद्धाच्या अगोदरच सोन्याचा भाव 1.5 लाख रुपये तोळा झाला होता, आणि सोन्याचा भाव वाढला म्हणजे नुसता सोन्याचा भाव वाढत नाही, तर ती आपल्या देशासाठी आर्थिक संकट असते. हे ओळखलं. आता सोन्याचा भाव वाढलाय, सगळी महागाई वाढणार, याला काहीतरी वेगळ्या मार्गाने नेलो तर लोकांना कळणार नाही. लोकांना येड्यात काढून इतकी महागाई वाढवायसाठी ही सगळी टंचाई चालू करेल. सगळे यांच्याकडे नियोजन आहे. गॅस मिळू शकतो, सगळे मिळू शकतं, फक्त यांना द्यायचं नाही, आपल्याला परेशान करायचंय, महागाई वाढवायचे, आणि इथला जो गरीब समाज आहे तो अजून त्या गरीब कसा झाला पाहिजे ही त्यांची प्लॅनिंग आहे. ही जर माझ्यासारखे सर्वसामान्य लेकरं जर मोठे झाले, कार मध्ये फिरणारे, टू व्हीलर 4-4 घरात ठेवणारे, पोट कोणा दुखते? अरे तुम्ही त्यांच्या समोर फाटक्या कपडे तुमची देवायची अवकाश नव्हती, तुम्हाला नवा कपड्या घ्यायचा अवकाश नव्हती, फाटक्या कपड्या चिंतले तुम्ही लोक. या भारतातला 80% समाज आहे फाटक्या कपड्या चिंतलेला समाज. आज सुटा बुटात काय बोटा इस्त्रीवर फिरलेला आहे, दुखत नाही का पोट? म्हणून हे सगळं चालू आहे की ह्यांना गरीब ठेवलं पाहिजे. आता बरोबर एक नवीन विषय सांगतो तुम्हाला. ही जी आपली गाडी आहे कार, ती कार म्हणजे 7 लाखाला शोरूम. ज्या टायमाला एखादा माणूस खरेदी करत जातो त्याला त्यानं लावतो 40% GST. 7 आणि 4 किती? 11 लाख रुपयाला ही कार पडते 7 लाखाची. गोरगरिबांना गाड्या घेतल्या पाठीमागं माझ्या काळामध्ये 2018-17ला फायनान्स करून 2-3 लाखाला गाडी मिळायची, 10-15 हजाराचा हप्ता राहायचा, वर्षामध्ये गाडी फुटून जायची. पण आज अशी कंडिशन केली ती फायनान्स करून सुद्धा त्याने गाडी घेऊ नये, आणि जर गाडी घेतली तर त्याची गाडी फिटू नये, ती गाडी फायनान्स ओढून द्यावं, आणि अगोदर जशी बिकारी होतं तसंच पुन्हा बिकारावं. ही प्लॅन ह्या मोदी सरकारची. मोदीला हेच करायचंय, आम्हाला गरीबात ठेवायचंय. मतदानाच्या टायमाला आम्ही 500 रुपयासाठी हातच बसरावं, त्यांच्या पुढे 1000 रुपयासाठी हात बसरावं, आणि मग ह्याने आम्हाला 500-1000 द्यावं, आणि हे करोडोचे करोडो रुपये, 50-50 कोटी रुपये त्या रोडचं आलेलं बजेट त्यांच्या खिशात जावं, आणि आम्हाला किती द्यावं? 500 रुपये. हीच करण्यात आम्ही तरी झाल्याशिवाय ह्यांना मतदान करणार नाही. आम्ही मोठे झाल्यावर 500 रुपये कोण मतदान करणार आहे? माझ्या पोराला 1 लाख रुपये पगार असल्यावर मी 500 रुपये घेता पण देते, घेतो. म्हणून माझं लेकरू बेरोजगार पाहिजे. इथे माझं लेकरू कुठे गेलं पाहिजे? वडापावच्या गाड्यावर. माझं लेकरू काय केलं पाहिजे? पानपट्टी. माझं लेकरू काय केलं पाहिजे? एखादा ऑटो घेतलं पाहिजे. माझ्या लेकरानं काय केलं पाहिजे? नुसतं हाताखालीच कामाला गेलं पाहिजे. माझ्या लेकरानं झाडं तोडायलाच गेलं पाहिजे. माझ्या लेकरानं किराणा दुकानामध्ये मुलींचीच केली पाहिजे. ही नीतिमत्ता ह्या भाजप बोलायचं आहे, हे आपल्याला कळणार पाहिजे. आपल्याला कळणार आहे निवडणुकीच्या टायमाला पैसे मिळतात, पैसे घ्यायचं, मतदान द्यायचं. तुम्ही पैसे घेऊन मतदान देणार झाला, तुमच्या बरबादीवर शिक्कामोर्तब करायला, तुमच्या लेकराच्या बरबादीवर. अहो लोकांना नगरपालिकेला 5-5 वर्ष, 10-10 वर्ष, 20-20 वर्ष झाडोमध्ये केली घाण काढायला त्या लेकराला कायम करणार, टेम्पररी ठेवल्या कंत्राटी म्हणून. आणि टेम्पररी काबर टेम्पररी? परमनंट केल्यावर 50,000 पगार द्यावा लागते, टेम्पररी केल्यावर 9,000. 50,000चा माणूस 9,000 मध्ये राबून फार्म करू. कधी कळायचं आम्हाला? कधी कळावं? आम्हाला कळणार, आम्हाला एवढंच कळालंय. 500,000 उल्यात लय भाई माझा भैया, लय भारी माझा दादा. पण माझ्या दादानं, माझ्या भैयानं माझ्या घराची किती वाट लावली? विचार करला का? करणं झाला आपण सगळे बरोबर आमची झाले. या निलंग्यामध्ये 10 कोटी 50 कोटी बजेट आलं. आज आमचं निलंग खेळण्यापेक्षा चांगलं नाही. त्यावेळेस इथं जावा, औषधाला जावा, उदगीरला जावा, बघा जाऊन. पण आमचं काय? मतदान पैसे घेऊन. म्हणून मला ह्यांच्यासोबत आता जरा छान व्हा, जागृत व्हा.
आता याच्या पुढे कोणाच्या बोलता मला बळी पडू नका. आणि जे काही महागाई ही सरकार वाढवलेलं आहे, ही जर महागाई कमी करत असेल तर ही नरेंद्र मोदीचं सरकार पाहावं लागेल. त्याच्याशिवाय काही सीट लागणार नाही. 14 वर्षामध्ये फार देशाची कर लावून टाकली आहे. लोकांची चप्पल नवीन घेऊन द्यायच्या अवकाश नाही. 150 रुपये चप्पल घेऊन ठेवले रे बाबा तिथे. आता उद्या बाबासाहेब जयंती आहे, उदाहरणाची जयंती रे ह्याने काय आता 2-4 वर्ष 10 वर्षापूर्वी जयंती करतो तो 12 बेस 12 ताप जे ठेवायचे बरं तिथला डीजे कुठला आहे 12 ताप 12 बेस. अरे ह्या वर्षी तुम्हाला 1 ताप 1 बेस लावायची परमिशन दिली का बरं? तुमच्याच गरीमुळे की तुम्ही त्या डीजीपीला निवडून गेलो म्हणून आज बाबासाहेबांची जयंती बंद पडायची तुम्ही तयारी केली. या वर्षी 1 बेस 1 ताप आहे, पुढच्या वर्षी हलक्या लावून जयंती करा म्हणतात. परमिशन नाही म्हणतात तुम्हाला बेस लावायची डीजे लावायची. आणि त्याच्या पुढे काय म्हणतात म्हणून माझं म्हणणं आहे हे मोदीला हटवल्याशिवाय ही भाजप हटवल्याशिवाय आपल्या इथल्या शेतकऱ्याला सुख लागणार नाही, बेरोजगाराला सुख लागणार नाही, नोकरदाराला सुख लागणार नाही, कोणाला सुख लागणार नाही. कारण हे भारतीय जनता पार्टी नाही, ही भ्रष्टाचारी जनता पार्टी आहे. भ्रष्टाचारी जनता पार्टी हटवल्याशिवाय तुम्हाला हे होणार नाही. आज आपण या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन करतोय असं म्हणू नका की आंदोलन केलं घरी गेलो संपलो. आपल्याला हे लोकांनी ओळखलंय काय करत नाही, आंदोलन करतात. आता याचा प्रचार करा. मोदीने देशाची किती वाट लावली आहे, किती जातीवाद केलाय, किती बरबादी केली आहे. आम्हाला म्हणतात जातीवाद नाही जातीवाद नाही. आता इथल्या माय मौल्याला विचारतो काल हनुमान जयंतीसाठी किती माझ्या माय मौल्याला मंदिरामध्ये एंट्री करून दिलेली येऊ देत नाही. ही संपूर्ण जबाबदारी कोणाची? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 15 मध्ये सगळ्यांना सांगितलं की बाबा सार्वजनिक ठिकाणी कोणाला बंदी करता येत नाही. अजूनही बंदी आहे. अजूनही आमच्या लेकराला मारतात. काल परवा तिथं एका रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये लातूरमध्ये भुकसून टाकले एका आमच्या मातृसमाजाच्या माणसाला. साहेब असं नाही, जातीवाद आहे सगळं आहे, फक्त पांघरून घालल्यात. आणि जातीवाद सगळ्यात जास्त वाढला तर या भाजपच्या सरकारच्या काळामध्ये 2014 पासून हा जातीवाद वाढलाय. म्हणून जर आपल्याला सुखी समाधान राहायचं असेल, आपले लेकरं सुरक्षित ठेवायचे असेल, आपल्या लेकराला उच्च शिक्षण द्यायचं असेल तरी भाजप सरकार हटवलं पाहिजे. माझ्यासारख्या लेकरांना बोलून होत नाही, तुम्ही सगळ्यांना बोललं पाहिजे, सर्वांनी सांगितलं पाहिजे की हे भाजपला हटवा. आणि ह्या सगळ्याचा बाप जर कोण असेल याच्यानंतर आणायचं कोणाला तर बाळासाहेब आले वंचित बहुजन आघाडीला आपल्याला सत्य जाणावं लागेल. वंचित बहुजन आघाडीला का सत्य जाणावं लागेल? कारण इथे जर मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार झाला तर वंचित, बौद्ध समाजावर अन्याय अत्याचार झाला न्याय द्यायला वंचित, धनगरावर अन्याय अत्याचार झाला तर न्याय द्यायला वंचित. कुठल्याही समाजावर अन्याय अत्याचार झाला तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला फोन केलं की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. कालचं आपल्या त्या सकटताईचं प्रकरण बाळासाहेब आणि स्वतः अनिलताई आंबेडकर त्यांच्या घरी गेला येऊ. इथले बाकीचे नेते गेले का हो? कोणच गेले? भाजपवाले होते, काँग्रेसवाले होते, अमित भैया होते, संभाजी भैया होते. त्या बिचाराला न्याय द्यायला कोणी गेलं नाही. तर अनिलताई आंबेडकर मुंबईहून तिच्या घरी जाऊन भेट देऊन कलेक्टर ऑफिसला केस केले. परवा इथल्या वडार समाजाच्या माणसाला मारलं इथं त्या कलांडीमध्ये, तिथं सुद्धा कोणी गेलं नाही. तिथं आमची वंचित बहुजन आघाडी निंबाळकर ताई सर्वजण तिथं जाऊन त्या ठिकाणी एफआयआर दाखल केला बुजुर्गवाडी इथं कलांडीच्या बाजूला. तर भावानो, वंचित बहुजन आघाडी ही एक आंदोलन करण्यापुरती नाही तर तुमच्या पाठीमागे सदैव खंबीरपणे अर्ध्या रात्री कुणाही टायमात तुमच्या सोबत आनंदी आहे. इथल्या मुस्लिम बांधवांना सांगतो, त्या औरंगजेबाच्या कबरीवरून विषय काढला ह्या फडव्याने. बाळासाहेबांनी तिथं जाऊन तो विषय शांत केला, सांगितलं मी इथं आहे अजून तुमचा बाप. इम्तियाज जलीलनं सांगितलं त्यावेळेस बाळासाहेब को अटक करो, तो क्या तुम्हारा बाप है क्या? इम्तियाज जलील साहेब बाळासाहेब बापच आहे, विचारायची गरज नाही. आणि बाळासाहेब जोपर्यंत आहेत तोपर्यंत सर्वांची मान ताट आहे. म्हणून माझी विनंती आहे की बाळासाहेबाला साथ द्या. बाळासाहेबाला जर साथ नाही दिलं तर तुम्हाला कोणीच बोलणार राहणार नाही. कारण तो बाळासाहेबासारखा ताट करा कुणाच नेत्याचा नाही. सगळ्याच्या मागे ईडी आहे, बीडी आहे, काडी आहे, पण बाळासाहेबाच्या मागे काहीच नाही. बाळासाहेब सगळ्याच्या मागे काठी बोलायची. आगाऊपणा केला तुला बघतो म्हणून बाळासाहेबाच्या सोबत आपल्याला थांबलं पाहिजे. तर आपल्याला सगळ्या शिस्त लागणार आहे. नाहीतर असं आपण कितीही लढलो, कितीही असं रस्त्यावर आंदोलन केलं, कितीही मोर्चे काढलो आणि पुन्हा काँग्रेस बीजेपीला मतदान केलं, अजून पुन्हा आपलं जैसे तेच आहे. म्हणून त्या भाजपचे काँग्रेसचे आंदोलक कळल्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीचा स्वाभिमानी कार्यकर्ता व्हा आणि स्वाभिमानानं जगा, स्वाभिमानानं लढा. लोक तुमची इज्जत करतील, सन्मान करतील, नाहीतर तुम्हाला अंधभक्तच म्हणतील. एवढं या ठिकाणी सांगतो. डॉक्टर साहेब थोडंसं तुम्ही आता काहीतरी मार्गदर्शन करा. मनोज